डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चार झाले चला गाडी पुढे आपली ट्रॅफिक जाम झालं पाहिजे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की तुम्ही मागे जेंट्स या मागे इकडे रोल आज आम्ही सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलेले आहे। सर्वप्रथम त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचा कुठेतरी आज अपमान झालेला आहे। जे सातारा जिल्ह्यामध्ये जे घडलेलं आहे ते कुठे महाराष्ट्रात घडलेलं नाहीये। आज आमच्या देशाचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा आम्ही मोर्चा काढलेला आहे, तो मुख मोर्चा आहे। त्याच्यामुळे जे आमच्या मंत्र्यांचं म्हणजे आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांचा जो आज जिल्हा परिषद सदस्य ऑफिसमध्ये जे उमेदवार वोटिंगसाठी गेले होते त्यांना आज दारातून पोलीस प्रशासनाने फरफटत नेलेलं आहे, हा कितपर्यंत न्याय याचा आम्ही निषेध करतोय। आणि खरोखर हा याचाच आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ह्या पोलीस यंत्रणेचा पूर्णपणे हे निषेध करतोय, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे। आणि ह्या निलंबनासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे। त्याच्यामुळे जे कोणी हे त्याच्यामध्ये प्रशासकामधले जेवढे पोलीस होते ते आज त्यांनी निंदनीय काम केलेलं आहे। आज तुम्ही पोलीस म्हणजे एक महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी तुम्हाला नेमून दिलेलं असतं, तुम्ही आज जे काही केलेलं आहे ते एकदम गलिच्छ काम केलेलं आहे। तुम्ही कोणाच्या दबावाखाली जातायत आणि कोणाच्या याच्याखाली तुम्ही एवढा दबाव टाकून तुम्ही हे गलिच्छ जे काम केले ते कशासाठी आणि का? जर आमची जीत असताना तुम्ही आम्हाला हार बांधलेलं आहे, त्याच्यात आमची हार नाहीये, जनतेने दाखवून दिलेलं आहे ही आमची जीत आहे। आज आमचे सदस्य सगळे तिथे सामील असताना देखील तुम्ही ज्यांना दारातून फरफटत नेलं हे योग्य नाहीये। आज आमच्या शंभूराजे देसाई साहेबांना ते पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना जर तुम्ही धक्काबुक्की करतायत तर मग सामान्य जनतेने जायचं कोणाकडे आणि काय त्यांना न्याय मिळणार आहे? जर असं पोलीस प्रशासन करत असेल तर त्यांचं निलंबन व्हायलाच पाहिजे। हे निलंबन होण्यासाठी आज आमचा हा मुक मोर्चा आहे। जर त्यांचं निलंबन नाही झालं तर माझी देवाभावांना एकच विनंती आहे का आज तुम्ही गृहमंत्री आहेत, त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असताना ह्या लाडक्या बहिणींचा तुम्हाला एक संदेश आहे का तुम्ही लाडक्या बहिणींचा हा संदेश पूर्ण कराल आणि तात्काळ त्यांची भरती कराल, हीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे आज हा छोटा मोर्चा काढलेला आहे। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणालाही बसायला कमी करणार नाहीत। म्हणून हा आमचा निषेध आहे पोलिसांच्या विषयी, कलेक्टर असतील,
इथले कोण अध्यक्ष असतील त्यांनी जो काय हा गलीचा प्रकार केलेला आहे तो लवकरात लवकर थांबवावा आणि त्यांची बढती करावी, त्यांना निलंबन करावं ही आमची अपेक्षा आहे. ती देवाभावांनी आम्ही हात जोडून विनंती करतोय का लाडक्या बहिणी तुम्ही बोलताना मग लाडक्या बहिणींना का तुम्ही असा अपमान करतायत. आज आमचे सदस्य आमची बळसंख्या होती 33, त्याच्यामध्ये तुमची एक संख्येने तुम्ही हे केलंय पण ते योग्य नाही केलेलं आहे. हा जीत ही आमचीच आहे. शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असताना तुम्ही भाऊ भाऊ बोलता ना, मग भावाच्या पाठीत काय खंजीर खुपसतात का? हे योग्य नाही केलेलं आहे देवाभाऊ. ही आमची सगळ्या महिला आघाडीची एक ताकद दाखवलेली आहे छोटीशी, पण इथून पुढे जर तुम्हाला हा एक संदेश आहे माझ्याकडनं का तुम्ही जर यांचं निलंबन नाही केलं तर आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हे आमचं सातारकर म्हणजे सातारी जिल्ह्यामधला सगळ्यांचा हा एक संदेश असेल तुमच्यासाठी. हा एक संदेश तुम्ही मनावर घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. आणि निवडीवेळी तुम्ही सभागृहात होता का 2 सदस्यांना नेताना किंवा हातवर करताना काय परिस्थिती होती? सभागृहामध्ये मी नव्हती, पण सभागृहामध्ये आमचे नेते होते. आमचे नेते याच्यासाठी गेले का आम्हाला न्याय मिळावा. कुठेतरी ते त्यांना वाटत होतं का इथे हा धोका होणार आहे म्हणून आमचे मंत्री तिथं पोहोचले. आणि जर तुम्ही गेटवर बघितलंच असेल का कशी धक्काबुक्की होत होती आमच्या सदस्यांना, अक्षरशः आमचे सदस्य त्यांच्या त्या हाताच्या खालून जात होते. हे कितपत योग्य आहे? हे असं बरं नाहीये. तुम्ही एक जनतेतून निवडून दिलेला सदस्य असतो तो, आणि जनता त्यांना दाखवेलच आणि जनतेला माहिती आहे कोण जिंकलंय आणि कोण हरलंय ते. त्याच्यामुळे जनतेने तर दाखवलेलं आहे, पण त्यांनी जी हार मानून त्यांनी जी असते म्हणजे एकदम निंदनीय हसत होते, ते हसणं त्यांचं मनातून नव्हतं, ते राक्षसी वृत्तीचं हास्य होतं त्यांचं. निषेध मोर्चा काढायला उशीर झाला असं वाटतंय का? 3 दिवस उलटून गेले त्यानंतर तर शिवसेना जागी झाली. नाही, हे शक्यच नाहीये. आम्ही जागे झालो त्याच क्षणाला, पण आम्हाला पण पक्षश्रेष्ठीचा काही नियम असतात, काही हे असतात, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. 2 दिवस तुमची वाट बघितली का आम्हाला देवाभाऊ काय निर्णय देत आहेत त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो. पण कालच्या सदस्यामध्ये आम्ही बघितलं देवाभाऊ बोलले का योग्य तो निर्णय देऊ. योग्य तो निर्णय नकोय आम्हाला, तात्काळ बढती हवी आहे, निलंबन हवंय. ताई तुम्ही म्हणालात की मोठ्या भावानं पाठीत खंजीर खुपसला, मग तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, तुम्ही महायुती तोडणार का? नाही, महायुती तोडणार असं आम्ही बोललेलोच नाही. आम्ही पक्षाचं हे बोललेलो नाही. पण तुम्ही भाऊ भाऊ बोलताना मग भावाचा असा का अपमान करतात, हा आमचा विषय. तोच मुद्दा आहे की तुम्ही महायुतीमध्ये आहात, मोठा भाऊ म्हणताय. आमच्या जिल्हा परिषद सदस्य कविताताई ओंबळे पण इथे आहेत, त्यांनाही तुम्ही विचारू शकतात का तिथं काय प्रकार घडला, आतमध्ये जे घडलं त्याही तुम्हाला सांगतील. मंत्र्यांना धक्काबुक्की होते. आपण म्हणालात आता की मोठा भाऊ म्हणालात आणि पाठीत खंजीर खुपसला, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? महायुतीमध्ये आहात आपण. नाही, हे आम्हाला बिलकुल पटलेलं नाहीये. मोठा भाऊ म्हणून असं करणं आणि छोटा भाऊ म्हणून असं करणं हे योग्य नाहीये. खरोखर ही निंदनीय आहे. हे जनतेने बघितलंय, महाराष्ट्राने बघितलंय. आज जर कॅबिनेट मंत्री, आज जर पालकमंत्र्यांना तुम्ही जर पोलीस प्रशासन जर सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन असं करत असाल तर कितपत योग्य आहे? मग तुम्ही जर मंत्र्यांना असं करत असाल तर सामान्य जनता कोणावर विश्वास ठेवणार? आज विरोधक तुम्हालाच दोषी ठरवतायत या संदर्भात, ते आरोप करतायत की तुमची महायुतीत असताना सुद्धा अशा पद्धतीनं मंत्रीमंडळ मारहाण होते. नाही, हे चुकीचं आहे. सगळा महाराष्ट्र बघतोय काय घडलंय, काय झालंय इथे ते. हे सगळं त्यांनीही त्यांच्या दडपशाही खाली केलेलं आहे. पण ही दडपशाही जास्त दिवस चालणार नाही. ही लोकशाही आहे, लोकशाही त्यांना दाखवून देईल. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोकशाही पायदळी तुडवणारा भाजपचा, लोकशाही पायदळी तुडवणारा भाजपचा, घरघरासारखं वागणारा कलेक्टर आणि एसपीचा, घरघरासारखं वागणारा कलेक्टर आणि एसपीचा. माननीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. माननीय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे